ठीक आहे. तर 76 बघा काय 76. In a class exam, possible grades A, B, C, and D are equally probable for any student. If A, B, C are passing grades and B is a fail grade, then in a class of 100, what is probability that at least 2% of the class will get grade B? काय मिळेल? सांगू का? काय करताय? सांगू का करताय? सांगा. बर सांगा. ठीक आहे. आता बघा. टोटल मुलं किती आहेत क्लासमध्ये? 100. काय म्हटलं बघा शेवटचा वाक्य. इन अ क्लास ऑफ 100, व्हॉट इज प्रोव्हाइडेड दॅट ऍटलीस्ट 2% ऑफ द क्लास विल गेट ग्रेड डी. म्हणजे किती मुलांमध्ये सांगितलंय? कमीत कमी दोघांना तरी ग्रेड डी मिळेल. कमीत कमी 2 म्हणजे 2 पासून 100 मुलं बसावं लागेल. तर आपण याचा उलट बघणार, 2 पेक्षा कमी म्हणजे 0 आणि 1 साठी आपण बघणार. ठीक आहे. आणि काय म्हटलं बघा यामध्ये ग्रेड किती टोटल ए बी सी डी 4 ग्रेड आहेत. त्यापैकी आपल्याला कोणत्या ग्रेडची इंटरेस्ट आहे आता सध्या? ग्रेड डी कोणाला मिळेल ते विचारत आहे. ग्रेड डी म्हणजे काय? 4 ग्रेड त्यापैकी एक. बरोबर आन्सर प्रियंका सी. 4 ग्रेड त्यापैकी एक म्हणजे काय म्हणणार आपण? प्रोबॅबिलिटी काय असेल? प्रोबॅबिलिटी की ग्रेड काय म्हणून आपण एक सिंगल सेक्शनसाठी बघायचं की ग्रेड डी असेल तर काय 1 4 पैकी म्हणजे 1/4. मग क्यू काय म्हणतो आपण? 3/4. ठीक आहे. आता बघा बायनॉमियल आपण काय म्हणतो? बायनॉमियलचा फॉर्म्युला काय असतो? NCR P⁻R into Q⁻n-R. काय म्हटलं इथं 1 मायनस काय करायचं आपल्याला? फॉर R इज इक्वल टू 0 आणि R इज इक्वल टू 1. कारण काय म्हटलंय? ऍटलीस्ट 2% ऑफ द क्लास म्हणजे 100 पैकी कमीत कमी 2. कमीत कमी 2 म्हणजे 2 ते 100 एवढं काढणं खूप अवघड जाईल. तेव्हा आपण 1 मायनस 0 आणि 1 बघणार आहे. 0 असेल तेव्हा काय म्हणणार? 100 C0 1/4 रेस टू 0 3/4 रेस टू 100 मायनस 0 म्हणजे 100. तसंच 1 असताना 100 C1 1/4 रेस टू 1 3/4 रेस टू 99 म्हणजे काय मिळेल? इज इक्वल टू 1 मायनस आता काय होणार बघा. वा हाच होता 100 C0 म्हणजे मिळतं 1. कॅल्शियम चेक करा. 1/4 रेस टू 0 म्हणजे मिळाला 1. मग राहिला काय इथं? 3/4 रेस टू 100. पुन्हा हा मायनस आहे. इथं पण मायनस प्लस होणार मायनस. हा मिळेल पुन्हा मायनस. मायनसच्या पुढे काय आता 100 C1 म्हणजे मिळतो 100. 1/4 रेस टू म्हणजे पुन्हा डिवाइड बाय 4 आणि हा 3/4 रेस टू 99 म्हणजेच काय मिळालं बघा 100/4 म्हणजे 25 म्हणजेच हा पार्ट झाला. हा असेल ना. कळलं का? हो. झालं संपलं. आणि काय आता लास्ट बघा. In a card game, 6 cards, 2 aces, 2 kings, and 2 queens of different suits are distributed among 3 people, such that first card of every person is kept face down while the other card is kept open. The person whose closed card is the highest wins the game. The probability that there is no winner in the game is. आता प्रश्न करण्यासाठी तुम्हाला आधी पत्ते खेळता यायला पाहिजे. ठीक आहे. त्यातलं जर काहींना ते जाऊ दे तसं शिकवायचं नसते. बरं तुम्हाला माहिती आहे का पत्त्याबद्दल गेम काय 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 क्वेश्चन काय कळलं का? क्वेश्चन काय कळलं का? नाही. आपण असं पत्तेच खेळायला चालू करू आपण लक्षात येईल सगळ्यांना. बर कसं आहे? 2 एस 2 किंग आणि 2 क्वीनचं सूट आहे.
म्हणजे 2A 2A आणि 2Q आहे. ठीक आहे. 3 जण आहेत, तिघांना हे पान आपण वाटणार. तर हे वाटताना काय केलं जातं, एक म्हणजे आता त्याचा चेहरा जे असतो, जे नंबरचं लिहिलं असते, तो एक पार्ट खाली ठेवलाय जमिनीवर आणि एक उघडा ठेवलाय. त्याला म्हणतो आपण फेस डाउन, म्हणजे खाली ठेवलाय, त्यात काय दिसणार नाही समोरच्याला. ठीक आहे. आणि ओपन ठेवलाय म्हणजे काय, तर एक उलटा केला तर सगळ्यांना दिसणार असं. असं तिघांना 6 पत्ते वाटलेले आहेत. त्यातलं प्रत्येकाचं एक पत्ते खालच्या बाजूला असेल, ज्याचं काय ते दिसणार नाही आणि वरती फक्त काय दिसेल, वरची बाजू प्रत्येकाची दिसेल सगळ्याला. ठीक आहे. आणि काय म्हटलं यात, ज्याचं क्लोज कार्ड म्हणजे ज्याचा जो दिसत नाही तो कार्ड ज्याचा मोठा असेल, तो गेम जिंकला. ठीक आहे. वरती कितीही काही असू दे, पण खाली ज्याचं मोठा असेल तो जिंकला, हे लक्षात ठेवायचं. कळलं का? इथपर्यंत कळलं का? हो, हो. ठीक आहे. आणि यात काय म्हणतंय तुम्हाला, पुढं लास्ट वाक्य काय म्हणतं, प्रोबॅबिलिटी दॅट देअर इज नो विनर इन दिस गेम इज, म्हणजे कोणच नाही जिंकला पाहिजे. हा आणि एक त्यामध्ये आता असा प्रश्न तुम्हाला सांगितलेला आहे. जिंकला कोणच नाही पाहिजे म्हणजे काय? त्या तिन्हीपैकी मोठा कोण आहे? मोठा आहे हा. म्हणजे तिघांच्याही जो काय म्हणतो आपण, पत्ते खाली ठेवलेले आहेत, फेस डाउन, तो कोणाचाही ए नसला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. असं तुम्हाला म्हटलेलं आहे. म्हणजे ते नाही असलं तर कोणच जिंकलं नाही. कळतंय का? काय म्हणतोय बघा, फेस डाउन म्हणजे खालचा पत्ता. खालचा ज्याचा मोठा असेल म्हणजे ज्याचा ए असेल, तो फक्त काय म्हणणार आपण, जिंकला. ठीक आहे. तुम्हाला काय म्हटले, नो विनर इन द गेम म्हणजे काय? कोणाचाही तो खाली मोठा नसला पाहिजे, म्हणजे ए नसला पाहिजे. लॉजिक कळलं सगळ्यांना? लॉजिक कळलं का? हो. ठीक आहे. आता सॅम्पल स्पेस किती असणार आहे बघा. शेवटी आपल्याला काय आता, खाली 3 पत्ते पाहिजेत. पण किती पैकी? 6 पैकी. म्हणजे आपला एन ऑफ एस काय असणार? 6C3. 6C3 किती मिळतो? 6 into 5 into 4 अपॉन 6 म्हणजे 20. बरोबर का? हा असेल तुमचा एन ऑफ एस. बरोबर? इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हो. ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे, ऍक्च्युअल इव्हेंट. ऍक्च्युअल इव्हेंट काय आता, प्रोबॅबिलिटी दॅट देअर इज नो विनर. नो विनर म्हणजे काय? कोणाच्याही खाली ए नसला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे हे के आणि क्यू वापरूनच कंडिशन तयार व्हायला पाहिजे. कळतंय? म्हणजे खाली फक्त के आणि क्यूज असेल म्हणजे कंडिशन काय असेल बघा, खाली क्यू आणि आपलं 2Q आणि 2K आणि 2A आहे. ठीक आहे. हे कॉम्बिनेशन काय असेल बघा, खाली क्यू असेल किंवा काय म्हणणार, खाली क्यू किंवा खाली के काहीतरी असेल. म्हणजे बघा, खाली क्यू असेल तेव्हा इथे काय असू शकतो, क्यू असू शकतो, ए के असू शकतो. बरोबर? हे सगळ्यांना कळलं का? किंवा असंही असू शकतो. ठीक आहे. सॉरी सॉरी, 2चा सेट आहे ना. 2चा सेट आहे. क्यू तर दुसरा के असेल. ठीक आहे. तिघांचे बघूया आपण. तिघांचं काय म्हटलंय, कळण्यासाठी असं म्हणतो. 3 मेंबर आहेत हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आपण तिघांचं फक्त खालच्याबद्दल बोलत आहे. ठीक आहे. यात खाली काय फक्त ए नसला पाहिजे लक्षात ठेवा. म्हणजे काय असेल कंडिशन, क्यू क्यू के चालेल.
क्यू के के चालेल, कळतंय? क्यू के क्यू चालेल, क्यू आणि काय म्हणूया आपण, ठीक आहे. हे 3 कंडिशन झाले, ठीक आहे. तसंच के बद्दल बघूया. के क्यू क्यू चालेल, के के क्यू चालेल, किंवा के हे म्हणजे काय प्रत्येकाचं सांगतो, प्रत्येकाचा लोअर आहे, प्रत्येकाचा खालचा पान काय आहे हे आपण बघत आहोत. तुम्हाला 3 पान कसं जाऊ तुम्हाला सेट दाखवत आहे, ठीक आहे. तर एवढेच पॉसिबल कंडिशन असतील, बरोबर का? हे कळलं का? वरचा पत्ता काही असू दे, ठीक आहे. खालचा सगळ्यांचा एवढाच असणार आहे. हे कळलं का सगळ्यांना? प्रियंका बरोबर आहे आन्सर. पण हे कळलं तर आन्सर लिहिता येईल आपल्याला. हे कळलं का मला सांगा पहिल्यांदा. आपल्याला कॉम्बिनेशन काढायचं बघा, प्रत्येकाच्या खाली काय असणार आहे, हे सोडून काही चालेल. मग तो जिंकला नाही असं पण म्हणा, मग कोण जिंकलं नाही असं पण म्हणणार, ठीक आहे. बरं, मग आता किती केस झाले यामध्ये? हे झाले 6 केसेस. एन ऑफ होता 20, म्हणजे आन्सर काय म्हणणार 6/20 म्हणजेच 3/10. हा असं सगळ्यांना हे कळलं का? होय, ठीक आहे. तर हा असा आपला हा टॉपिक होता. बरं, कोणाला तरी प्रियंका कोणतं एक्झाम्पल होतं सांग बरं जरा. चुकलं म्हणत होतं, चेक करूया आपल्याला त्यांचं चुकलं चेक करू. एक्झाम्पल नंबर 49 आणि 50. हे सगळ्यांना क्लिअर झालं? हे क्लिअर करतो. "49. 4 persons are to be chosen at random from a group of 3 men, 4 women, and 4 children. Find the probability of selecting 1 man, 1 woman, and 2 children." सिंपल काय, आपला आन्सर काय होतं तेच बघायचं, चेक करायचं. येत होतं का? 4 पर्सन सिलेक्ट करायचे आहेत. कितीच्या ग्रुपमधून? 3, 4, 4 म्हणजे टोटल 11च्या ग्रुपमधून. 11C4 किती मिळते बघा, सांगा मला लगेच. 11C4 मोठा आहे त्यामुळे तुम्हाला सांगावं लागेल. सांगा मला 11C4 किती मिळते? $330. म्हणजे एन ऑफ एस आपला होणार 330. पुढे काय म्हणतात, पहिला प्रॉपर्टी काय म्हटलं बघा, 1 मॅन 1 वुमन 2 जास्त. तुम्हाला 4 सिलेक्ट करायचे आहेत. 1 मॅन म्हणजे काय होणार, किती पैकी 1 मॅन असणार? 3 पैकी 1 म्हणजे 3C1. आणि वुमन किती आहेत? 4 पैकी 1. चिल्ड्रन किती आहे? 4 पैकी 2. किती मिळते बघा. बोला. 72. मग आन्सर पाहिजे 72/330. किती फ्रॅक्शन मध्ये काय येते? 72. 3 जातोय का? जातोय. 12.55 होते का? असं मिळते का? एवढाच मिळतोय का? ठीक आहे, कॅल्क्युलेशन किती सांगा मला. 3C1 into 4C1 into
C4C2 किती मिळते ते सांगा मला. C2 म्हणजे 2 फॅक्टोरियल 6 किती मिळतोय? 72/330. यांनी किती दिला आन्सर? कुठे दिला? अच्छा असं आहे, खाली आहे. हा त्याप्रमाणे चेक करा. 72/7920. वरचा 72 बरोबर आहे. 7920 शक्यच नाही. 7920 कसा असेल? 4 सिलेक्ट करायचा आहे. 11 पैकी 4. 11C4 बघा बरं. 330 बरोबर आहे. नाही बरोबर आहे आपलंच. ठीक आहे, हे बघा 72 वरचं बरोबर आहे यांचं. इथे खाली यांनी काहीतरी कुठनं काय लिहिलं लॉजिक त्यांनाच माहिती. ठीक आहे, तो 7920 असला पाहिजे. हा सॉरी, आपला किती 330 असला पाहिजे. ठीक आहे, बरोबर आहे मग आपलं. बाकी जाऊन तसं असेल मग. खाली वरचा पार्ट फक्त चेक करा. खाली त्यांचं सगळं 7920 आहे, त्यामुळे ते चुकलाच नाही. हे विश्वास ठेवा तेवढं माझ्यावर, हे बरोबर आहे. हे आपलंच बरोबर आहे. किती आहे आन्सर असं काढलाय तो. ठीक आहे, बरं मग बाकीचं पण तेवढंच फरक आहे का? ते सॉल्व्ह केलंय ना आपण, समजा वेगळं आलं म्हटलं की बरोबर. प्रियंका बाकीचं चेक केलीस का? बाकीचं पण तसं येते का? वरचा फक्त खालचा पार्ट फक्त वेगळा असेल ना यांचा. हो ठीक आहे, मग आपलंच बरोबर आहे. काय जास्त विचार करायची गरज नाही. ठीक आहे, पुढा 50 मध्ये पण मग काय तसं काय असणार. आपलं आन्सर काय आलंय चेक केलंय का? आपलं आन्सर काय आलंय? वर्ड आर प्लेस्ड रँडम इन अ रो. आपण फाइंड केलं ना आन्सर. सांगते का मला आन्सर आपलं काय आलंय? 1/7 काय आहे? कसं असेल? प्रॉबिलिटी विचारलंय काय विचारलंय? प्रॉबिलिटी आहे, सिंपल लक्षात घ्या. प्रॉबिलिटी कधी 1च्या वर नसतो. ठीक आहे, यांनी फक्त नंबर ऑफ वेज काढले, अरेंजमेंटचे वेज काढले फक्त यांनी 720 काय असेल. ठीक आहे, प्रॉबिलिटीचा सिंपल लक्षात ठेवा. कधी प्रॉबिलिटी 1 पेक्षा जास्त नसतो. शक्यता कधी आपण म्हणतो ना 100%च असतं. 100%च्या वर टक्के नसतो. ते म्हणायला म्हणतो आपण 101% खरं बोलतोय, 101% खरं असेल काय असेल ते. पण कधी प्रॉबिलिटी आहे कधी 100%च्या वर नसतं. हे बघूनच कळतं यांचा असं चुकलं. यांनी फक्त अरेंजमेंट काढलेले आहे. ठीक आहे, म्हणजे नंबर ऑफ वेज जे म्हणतो आपण ते यांनी काढलेले आहेत. त्यामुळं हे पण आपलंच बरोबर आहे. ठीक आहे, बघा आपलं वाटलं काय करा. आपलं आन्सर 1/7 आलं होतं ना. तर n(s) किती आला होता बघा आपला. काय दिलं का तसं काय? डायरेक्ट 1/7 आहे. प्रियंका लिहिलेलं आहे का आपण काय? डायरेक्ट 1/7 आला होता का? त्याची काहीतरी असेल ना. नंबर ऑफ सॅम्पल्स किती आहे बघा आपला. 1 2 3 4 5 6 7 साठी 7 7 फॅक्टोरियल किती मिळते? 7 फॅक्टोरियल किती मिळते बघा. 7 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल 7 फॅक्टोरियल कसं असेल? लावू नका. सॅम्पल स्पेस विचारतो मी. सॅम्पल स्पेस
7 फॅक्टोरियल फक्त असेल ना, एन ऑफ एस. बघा ह्यांचा आता आन्सर तुम्हाला सांगतो आपलं कसं बरोबर आहे. 50चा पहिला 720 अपॉन 7 फॅक्टोरियल करून बघा काय मिळते. 720 डिवाइड बाय 7 फॅक्टोरियल किती मिळते बघा. 1/7 मिळाला की आपला आन्सर बरोबर आहे. 1/7 म्हणजे बरोबर आहे आपला आन्सर. तरी म्हणतो आपण शक्यतो चुकत नाही असं. ठीक आहे, क्लिअर झाला डाऊट यातलं सगळं प्रियंका? पर्यंत सगळं क्लिअर झालं का? हो. तर आपण काय करू आता, तुम्हाला मी एक काम सांगितलं होतं सगळ्यांना की क्वेश्चन पेपर जे असतं गेटचं ते जरा डाउनलोड करा. तर केलंय का कोणी? आता हो म्हणणार, नंतर मग काय रात्र आहे आपल्याला तेव्हा डाउनलोड करून ठेवायचं होईल. कोणी डाउनलोड करून ठेवलेत का? खरं खरं सांगा, लवकर सांगा. हो ठीक आहे, डाउनलोड करून ठेवलेलं आहे. आता काय करू आपण, पुढचा पार्ट शिकवायच्या आधी माझं म्हणणं असेल आपण आता जे काही शिकलो त्याच्यावर आपण पहिले क्वेश्चन पेपरचे जरा सॉल्व्ह करू. ठीक आहे.